नमस्कार मंडळी. राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीबद्दल भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की एकूण 7 जागांसाठी ही निवडणूक होते. त्यापैकी महायुतीचं जे संख्याबळ आहे त्या संख्याबळानुसार 6 उमेदवार महायुतीचे जिंकून येऊ शकतात असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी केलं. त्यानंतर दुपारी एक बातमी आली. ती बातमी होती भिवंडीची. भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 6 नगरसेवक फुटले अशी बातमी होती आणि भाजपचा महापौर पदाचा बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी हे विजयी झाले. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते महापौर म्हणून विजयी झाले. या दोन बातम्या वाटतात तितक्या सोप्या सरळ नाहीयेत मित्रांनो. भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदासाठी काँग्रेसने फोडाफोडी केली आणि भाजपच्या बंडखोर उमेदवाराला प्राधान्य देऊन भाजपचा जो अधिकृत उमेदवार होता, त्यांचं नाव आहे स्नेहल पाटील, त्यांचा पराभव केला. आणि त्या पराभवानंतर अर्थातच भाजपचा पराभव असेल तर फार मोठी बातमी होते, त्याप्रमाणे मोठी बातमी झाली. मात्र सकाळी फडणवीस काय बोलले हे अनेक जण त्या गडबडीत विसरले. फडणवीस म्हणाले की आमचे 6 राज्यसभा उमेदवार हे निवडून येऊ शकतात. 7 जागांसाठी निवडणूक होते. फडणवीस जेव्हा असं बोलतात तेव्हा त्यामागे नेमकं काय राजकारण आहे ते पाहावं लागतं. आणि ते राजकारण पाहताना भिवंडीतल्या महापौर पदाच्या निवडणुकीचा संदर्भ घेणं आवश्यक आहे. काँग्रेसने फार वर्षानंतर भाजपच्या मानेला हात घातलेला आहे. तिथे भाजपचा उमेदवार, बंडखोर उमेदवार, त्याला फोडलं. त्यानंतर भाजपच्या काही नगरसेवकांनाही फोडलेलं आहे. आता त्याचा बदला देवेंद्र फडणवीस हे घेणार नाहीत असं होणारच नाही. कारण देवेंद्र फडणवीस हे बोलत नाहीत, पण कृती मात्र नक्की करतात. आता हे करण्यापूर्वी, म्हणजे भाजपचे नगरसेवक फोडण्यापूर्वी काँग्रेसने हा विचार करायला पाहिजे होता की राज्यसभा साठी निवडणूक होणार आहे आणि ती निवडणूक ही महाराष्ट्रात सगळ्यात मोठी असणार आहे. कारण शरद पवार यांचाही का कालावधी संपतोय आणि ते पुन्हा उभे राहणार की नाही हे अजून निश्चित झालेलं नाहीये. त्यामुळे ही निवडणूक, राज्यसभेची निवडणूक ही मोठी आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आयती संधी फडणवीस यांना मिळणार आहे काँग्रेसचा वचपा काढण्यासाठी. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणजे उबाटा सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ह्या 3 पक्षाकडे संख्याबळच नाहीये. संख्याबळाचा विचार केला तर उबाटा सेनेचे 20 आमदार आहेत सगळ्यात जास्त, काँग्रेसचे 11 आणि शरद पवारांचे 8. एवढंच त्यांच्याकडे संख्याबळ आहे आणि या संख्याबळावर त्यांना जास्तीत जास्त एकच उमेदवार निवडून आणता येऊ शकतो. पण ही शक्यता तेव्हा मावळते जेव्हा फडणवीस म्हणतात की आमच्याकडे 6 जण निवडून येतील एवढं संख्याबळ आहे. खरं म्हणजे फडणवीस यांनी हे सांगण्याची गरज नाहीये, कारण संपूर्ण महाराष्ट्राला हे माहिती आहे. पण फडणवीस त्याची आठवण करून देत आहेत की आमच्याकडे केवळ 6 उमेदवार निवडून आणण्याची क्षमता असताना 7वा उमेदवार जर आम्ही निवडून आणला तर तो आमचा विजय आहे आणि महाविकास आघाडीचा सपशेल पराभव आहे. आणि त्यातच भिवंडीची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे कारणही मिळालेलं आहे. काँग्रेसने तिथे नटखटपणा केलेला आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी फडणवीस हे आता तयार होणार आहेत. आणि इथे
खरं राजकारण आहे मित्रांनो. इथे खरं राजकारण आहे. मी आता हे जे सगळं बोलतोय, काही वर्षांपूर्वी असंच शरद पवार यांच्याबद्दल बोललं जायचं. म्हणजे शरद पवार यांनी एखादं विधान केलं, की त्यामागचं राजकारण काय आहे, हे सांगायला महाराष्ट्रातले महान पत्रकार सरसावायचे. आता परिस्थिती बदलली आहे मित्रांनो. आता परिस्थिती बदलली आहे आणि शरद पवारांची जागा कधीच देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. फडणवीस जे बोलतात त्याच्यामागे अनेक अर्थ निघतात आणि तसा अर्थ आजच्या त्यांच्या त्या विधानातून निघालेला आहे. आणि ही खरी भीती महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना आहे. त्यांना कळतंय की आपण आपला एक उमेदवारही आता निवडून आणू शकत नाही. कारण या राज्यसभा निवडणुकीमध्ये कोण फुटेल, कोणाचे आमदार फुटतील याचा काहीही भरोसा नेम राहिलेला नाहीये. तिथे संजय राऊत यांची ही टर्म संपते आणि त्यामुळे तेही उमेदवारी कशी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे प्रतिद्वंद्वी म्हणून शरद पवार आहेतच. आता शरद पवार राज्यसभेत जाणार की नाही जाणार हे अजून ठरलेलं नाहीये. पण शरद पवार काही गप्प बसणारे नाहीयेत. त्यामुळे तेही आपला क्लेम करणार आणि अशा महाविकास आघाडीमध्ये जुंपलेले असताना त्याचा फायदा फडणवीस यांनी घेतला तर तो भिवंडीचा बदला ठरणार आहे मित्र. भिवंडीचा बदला ठरणार आहे आणि तो बदला फडणवीस नक्की या राज्यसभा निवडणुकीत घेणार आहे. राजकारण हे कुठल्या वळणावर कसं जाईल याचं प्रेडिक्शन कोणीही करू शकत नाही आणि अशा वेळेस जो मोठा नेता असतो त्याला दुखवायचं नसतं मित्रांनो. आज काँग्रेसने भाजपच्या पर्यायाने फडणवीसांच्या मानेवर हात टाकलाय. त्याचा बदला फडणवीस येत्या राज्यसभा निवडणुकीत नक्कीच घेणार आणि त्याचे संकेतही अप्रत्यक्षरित्या त्यांनी देऊन टाकलेत. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.